कोकाटेंना सत्तेची मस्ती. विजय वडेट्टीवारांचा कोकाटेंवर हल्ला बोल. कोकाटेंची असंवेदनशीलता, बावनकुळेंकडून माफी. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. अवकाळीनं उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी गेलेल्या या कोकाटेंनी कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असं वक्तव्य केलं. वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं. त्यापेक्षा आजभर मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. नाही बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. कोकाटेंच्या बेजबाबदार वक्तव्यावरून काँग्रेसनं सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल सरकारच्या वतीनं माफी मागण्याची भूमिका घेतली आहे. याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय, शेतकरी गेला काय, यांना काही फरक पडत नाही. यांना वाटतं आमच्याकडे 5 वर्ष आहेत, प्रचंड बहुमत आहे, आमचं कोण काय वाकडं करणार, अशा मिजाजमध्ये आणि गरमीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोडू नये. शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे. खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते. पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. राज्यात अवकाळीनं फळबागा आणि काढणीला आलेली पिकं भुईसपाट झाली. त्याबद्दल पंचनामे करणंही बाकी आहे. मात्र सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याऐवजी थेट शेतकऱ्यांबद्दलच असंवेदनशीलपणे वक्तव्य केलंय. त्यामुळे सुटाबुटातील कोकाटेंनी डोक्यावरचं आभाळ फाटलेल्या शेतकऱ्यांबद्दल तरी संवेदनशीलता बाळगायला हवी. अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.